नमस्कार मंडळी, आज आपण प्रोटीन, आयर्न आणि कॅल्शियम युक्त पौष्टिक असा पराठा बनवणार आहोत. हा पराठा तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा जर तुम्ही वजन कमी करत असाल, जिमला जात असाल तर अत्यंत पौष्टिक असा पराठा तुम्ही नक्की आहारात समावेश केला पाहिजे. तर बनवायलाही खूप सोपा आहे. याच्यामध्ये बीट, गाजर, पनीर आणि नाचणीचं पीठ वापरून हा पराठा बनवला आहे, त्यामुळे खूपच असा हेल्दी आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. तर इथे मी किसलेलं गाजर घेतलेलं आहे, किसलेलं बीट घेतलं आहे, नंतर बारीक कट केलेला कांदा, भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरलेली घेतली आहे. नंतर याच्यामध्ये 1 चमचा आले लसूण पेस्ट घातलेले आहे आणि आता याच्यात पनीर आपल्याला किसून घालायचं आहे. मुलं बीट खात नसतील तर असा हा हेल्दी पराठा एकदा नक्की तुम्ही बनवून द्या. तर इथे आपण पनीर किसून घेतलेलं आहे. नंतर इथे 1 चमचाभर एवढे पांढरे तीळ घातलेले आहेत. नंतर हळद पावडर, धने पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुम्हाला लाल मिरची पावडर घालायची असेल तर ती सुद्धा घालू शकता. मी माझ्या मुलाच्या टिफिनसाठी बनवत आहे, त्यामुळे तिखट घालत नाही. नंतर याच्यामध्ये आता 1 चमचा एवढं बेसन पीठ घालायचं आहे आणि अर्धी वाटी नाचणीचं पीठ घालायचं आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे. नाचणीमध्ये दुधापेक्षा जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं, त्यामुळे नाचणीचं पीठ घातल्यामुळे हा पराठा एकदमच हेल्दी असा होतो. सुरुवातीला मी असंच याला मिक्स करून घेत आहे व नंतर लागेल तसं पाणी घालून पराठ्याचं घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. याच्यात भाज्या असल्यामुळे खूप कमी पाण्यात हे पराठ्याचं पीठ भिजवून होते, त्यामुळे एकदम जास्त पाणी घालू नका, कारण नंतर पीठ जर जास्त पातळ झालं तर पराठा व्यवस्थित लाटता येत नाही. तर इथे बघू शकता घट्टसर असं हे मी भिजवून घेतलं आहे. नंतर वरून थोडंसं तेल लावून या पद्धतीने याला थोडंसं आणखी मळून घेत आहे. तर लगेचच याचे आपल्याला पराठे बनवायचे आहेत. जर जास्त वेळ पीठ भिजत ठेवलं तर भाज्या घातल्यामुळे याला पाणी सुटते व नंतर पराठा व्यवस्थित लाटता येत नाही. त्यामुळे पीठ घट्टसर भिजवायचं आहे आणि लगेचच याचा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. तर इथे पिठाचा गोळा घेतला आहे आणि सुकं पीठ लावून याला मी लाटून घेत आहे. थोडंसं लाटून झाल्यानंतर याच्यावर आणखी थोडेसे तीळ मी लावले आहेत व लाटून घेतला आहे. इकडे तवासुद्धा गरम झालेला आहे. लगेच आपण पराठा भाजून घेऊया. तर दोन्ही साईडनी छान खरपूस असा हा पराठा भाजायचा आहे. खायला खूप टेस्टी लागतो. दह्यासोबत किंवा केचपसोबत तुम्ही खाऊ शकता. तेल किंवा तूप लावू शकता. इथे मी तूपच लावून घेत आहे. दोन्ही साईडनी छान खरपूस असा पराठा भाजून घेत आहे. जर मुलं बीट, गाजर खात नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना पराठा नक्की बनवून द्या. तर बघू शकता इथे मी दोन्ही साईडनी पराठा छान खरपूस असा भाजून घेतलेला आहे. तर इथे पराठा भाजून झालेला आहे. दुसरासुद्धा मी अशाच पद्धतीने भाजून घेते. तर इकडे बघू शकता मी हा दह्यासोबतच सर्व केला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हा हेल्दी पराठा तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.